नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आम्हाला योजनेचे पैसे 100% मिळणार का? म्हणजेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी झालेल्या महिलांना आता योजनेचा लाभ कायमस्वरूपी मिळणार आहे का? आता येणारा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, त्याचबरोबर जानेवारी महिन्याअंतर्गत मिळणारे पैसे आम्हाला 100% जमा होणार का? असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. कारण यामध्ये काही मुद्दे आहेत ज्यामध्ये काही कुटुंबामध्ये 2 लाडक्या बहिणी म्हणजेच की 2 विवाहित बहिणींनी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांच्या दोघींची ई-केवायसी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण देखील झाली आहे. मग दोघींनाही यापुढे योजनेचे पैसे मिळणार का असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. तसेच पैसे नक्की कोणाचे बंद होतील, यादी आम्ही कशी पाहायची, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी करत आहेत. कोण पात्र असणार हे लाडक्या बहिणींना कसं समजणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लाडक्या बहिणींनो, यामधील पहिला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र असणार. तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया तर पूर्ण केली, परंतु तुम्ही पात्र असणार नसणार हे तुम्हाला कसं समजणार? तर लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पात्रतेमध्ये सर्वात पहिली जर महिला कोणती पात्र असणार आहे तर ती असणार आहे की ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. लक्षात घ्या, पहिला मुद्दा. आपण सर्व मुद्द्यांवर या ठिकाणी क्लिअर माहिती तुम्हाला देणार आहोत. जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे तर तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात. यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये समजा आता एक रेशनिंग कार्डचा विषय तुम्हाला मी क्लिअर सांगतो. एक रेशनिंग कार्ड आहे समजा, लक्षात घ्या. आणि या रेशनिंग कार्डवरती, कारण लाडकी बहीण योजना किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनांमध्ये एक रेशनिंग कार्ड म्हणजे एक कुटुंब असं समजलं जातं. लक्षात घ्या, विषय तुमच्या पूर्णपणे आपण क्लिअर करणार आहोत आज. एक रेशनिंग कार्ड म्हणजे एक कुटुंब आलं. समजा तुमच्या कुटुंबामध्ये याआधी 3 लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. 1, 2 आणि 3. तिघींनाही योजनेचे 1500 रुपये जमा होतात. आता यामध्ये ही विवाहित आहे, ही सासू आहे. लक्षात घ्या, ही कोण आहे? सासू आहे. ही एक सून आहे आणि खाली आपण म्हणूया की ही एक मुलगी आहे. लक्षात घ्या, आणि या मुलीचं वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे. आता सासू, सून आणि मुलगी तिघींनीही योजनेचा लाभ घेतला, परंतु यापुढे सासू आणि सुनापैकी एकीलाच योजनेचे पैसे मिळतील, या दोघींपैकी, आणि मुलीला मात्र योजनेचे पैसे त्या ठिकाणी चालू राहणार आहेत. म्हणजेच की एका कुटुंबामध्ये 2 महिला पात्र आहेत, परंतु त्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित असणार आहे. तिघी असल्यानंतर तिघींनी ई-केवायसी करू नका, अन्यथा तिघींचे देखील पैसे त्या ठिकाणी बंद होतील. ही चूक अजिबात करायची नाही. जर दोघींना पैसे येत असतील तर दोघींची ई-केवायसी करा. एक विवाहित एक अविवाहित, योजनेचे पैसे तुमचे कायमस्वरूपी चालू राहतील, कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. त्यानंतर कुटुंबामध्ये कोणीही जर तुमच्या ITR भरत असेल तर ITR लक्षात घ्या, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ITR चा विषय काय आहे की इन्कम टॅक्स रिटर्न. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी केलेल्या महिलांची यादी जी असणार आहे ती यादी आता आयकर विभागाकडे पाठवली जाणार आहे आणि आयकर विभाग त्यातून अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहे. रेशनिंग कार्ड, ITR आणि पुढचं डिपार्टमेंट आपलं व्हेइकल डिपार्टमेंट, म्हणजेच की आपलं परिवहन विभाग. कारण लाडक्या बहिणीच्या कुटुंबात कोणाकडे 4 चाकी आहे का हे देखील त्या ठिकाणी आता सरकार पाहणार आहे. 4 चाकी असेल तर तुमचे योजनेचे पैसे यापुढे बंद होतील. तुम्ही हप्त्यावर घेतलेले असू द्या, तुम्ही सेकंड घेतलेले असू द्या, तुमच्या जर रेशनिंग कार्डवर कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन दिसलं तर तुमचे योजनेचे पैसे त्याच ठिकाणी बंद केले जातील लाडक्या बहिणींनो. त्यामुळे 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्ही तुमची ई-केवायसी करू नका शक्यतो, कारण केली तरी योजनेचे पैसे तुमचे बंद होतील. आता सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी ई-केवायसी करायला जाऊ नका. तुमची ई-केवायसी झाल्यानंतर तुमचे योजनेचे पैसे फक्त बंदच होणार नाहीत, तर तुमच्याकडून त्या ठिकाणी वसुली देखील केली जाणार आहे. लक्षात घ्या, ज्या सरकारी नोकरदार महिला आहेत त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे. जेवढेही पैसे तुम्ही आतापर्यंत घेतले आहेत तेवढे सगळे पैसे सरकार त्या ठिकाणी तुमच्याकडून परत घेणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर सरकारी नोकरदार असेल किंवा तुमच्या पती सरकारी नोकरदार असतील किंवा तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुमची ई-केवायसी करायला अजिबात जाऊ नका, हा मी तुम्हाला सल्ला देईल. बाकी तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, परंतु चुकीची ई-केवायसी त्या ठिकाणी आढळल्यास तुमच्या योजनेचे पैसे फक्त बंद होणार नाहीत, तर सरकारी नोकरदार महिलांकडून राज्य सरकार त्या ठिकाणी वसुली देखील करत आहे. याबाबत लवकरच अध्यादेश देखील सरकार काढण्याच्या तयारीत आहे. म्हणून तुमची ई-केवायसी करायला जाऊ नका. अजून कोण अपात्र असणार आहेत तर लक्षात घ्या, अजून कोण अपात्र मध्ये या ठिकाणी
तुमच्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त तुमचं असेल, तुमच्या कुटुंबाच्या लक्षात घ्या. म्हणजेच की अनेक महिलांचा या ठिकाणी काय प्रश्न आहे की आमच्या बँक खात्यावरती एफडी आहे. काय केलेलं आहे? आम्ही एफडी केलेली आहे. मग आमचे योजनेचे पैसे आणि आमची एफडी ही 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. म्हणजे आम्ही आमच्या बँक खात्यावरती 2.5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची एफडी करून ठेवलेली आहे. मग आमचे योजनेचे पैसे बंद होणार का? तर असं अजिबात होत नाही. तुमची एफडी किती आहे, तुमच्या खात्यावर बॅलन्स किती आहे हे सरकार बघत नाही. तर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का हे सरकार पाहतं. लक्षात घ्या. या बाबी तुमच्या आधी डोक्यामध्ये क्लिअर झाल्या पाहिजेत, अन्यथा तुम्ही चुकीच्या पद्धतीने माहिती घेता आणि काहीतरी चुकीचे करून घेता. जर तुमची एफडी असेल काही अडचण नाही, तुमच्या बँक खात्यावरती पैसे जास्त असतील तरी काही अडचण नाही. अनेकदा काय असतं की अनेक महिलांनी मला सांगितलं, लाडक्या बहिणींनी सांगितलं की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नासाठी, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी आम्ही आमच्या बँक खात्यावरती पैसे साठवत आहोत, कष्ट करून आम्ही खात आहोत. मग आमचे पैसे बंद तर होणार नाहीत ना? तर असे पैसे सरकार बंद करत नाही. जे पात्र आहेत त्यांना योजनेचे पैसे कायमस्वरूपी सुरू राहतील. ई केवायसी केल्यावरही कदाचित जानेवारी महिन्यामध्ये या संदर्भात सरकारकडून फायनल यादी येणार आहे. लक्षात घ्या. आता लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत सरकारकडून काय केलेलं आहे? तर अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. किती? 31 डिसेंबर पर्यंत. आणि मग 31 डिसेंबर नंतर एकदा काही मुदत संपल्यानंतर सरकार काय करेल? जानेवारी महिन्यामध्ये सर्व डिपार्टमेंटला हा डेटा पाठवेल आणि डिपार्टमेंटने डेटा चेक केल्यानंतर लाडकी बहीण योजनेची एक अंतिम यादी तयार होईल, ज्यातून ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांनाच योजनेचे पैसे त्यापुढे मिळतील. अंतिम यादी एक तयार केली जाणार आहे आणि मग या अंतिम यादीमध्ये तुमचे नाव आल्यास तुम्हाला योजनेचे पैसे कायमस्वरूपी चालू राहतील. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुमच्या प्रश्नासंदर्भात आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत. व्हिडिओ शेअर करायला, चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.